महत्त्वाची बातमी आहे रत्नागिरीमधून। रत्नागिरीतील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। याचा विद्यार्थ्यांना मोठा फटका बसतोय। खड्ड्यांमध्ये पाणी साचलंय, त्यामुळे वाट काढताना जीवघेणी कसरत करावी लागते। आज्ञा विचारे या विद्यार्थिनीने आढावा घेत व्यथा मांडली आहे। पाहूया। नमस्कार, मी आता कौजोंडी आणि वरवडे या मार्गावर उभी आहे। या रस्त्यांची परिस्थिती तुम्ही बघताय। मी पहिलीपासून 10वी पर्यंत आता माझं 10वीचं वर्ष आहे। आम्ही दररोज इथे ये जा करतो, पण या खड्ड्यांची अवस्था खूप बिकट आहे आणि तुम्ही बघितलं तर दोन्ही साईडनी पण झाडं आहेत, त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो इथून जायला। दोन्ही साईडनी खूप झाडी आहे आणि 6 वर्षांपूर्वी इकडे बस सुद्धा जायची आणि बस चालू राहायची आणि आम्ही त्याच्यामधून जायचो सुद्धा। पण काय झालं, इकडचा रोड आहे तिथे खाली दरी आहे, त्याच्यामध्ये एसटी कोसळली, त्यामुळे इकडून रोडवरून एसटी यायची बंद झाली। कॉलेजला आणि जाताना चिखल वगैरे अंगावर उडतो आणि त्याचा खूप त्रास होतो। शाळेत जाऊन सर थोडं बोलतात, पण नंतर सांगतो आम्ही त्यांना आमचा रस्ता असा आहे, खराब झालाय, गाड्या खूप येतात आणि दोन्ही साईडने गाड्या येऊन चिखल उडतो, गाड्या फास्ट असतात। मला आता गाडी दोन्ही साईडने आले का बाजूला जायला जागा नाही आणि मोठी झाडी येतात, झाडं कोसळतात, गाडी येते आणि बाजून जायला रस्ता नसतो, याच्यामुळे आम्हाला त्रास होतो। आता तुम्ही बघितलं त्या विद्यार्थ्यांची मागणी काय आहे। आम्ही डोळे लावून बसलोय की हा रस्ता कधी होईल, त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर व्हावा याची मी विनंती करते। आज्ञा चंद्रकांत विचारे, साम टीव्ही, रत्नागिरी। थँक्यू।